एक शमूएल अध्याय 28। त्या काळी पलिश्त्यांनी इस्रायल लोकांशी लढण्यास आपली सैन्ये एकवट केली, तेव्हा अखीश दाविदास म्हणाला, हे पक्के समज की तुला आपल्या लोकांसह लढावयास माझ्या सैन्याबरोबर यावे लागणार। दावीद अखीशास म्हणाला, आपला दास काय करील ते आपणाला आता समजून येईल। अखीश दाविदास म्हणाला, म्हणूनच मी तुला माझे शिरसलामत राखाव्यास कायमचा ठेवून घेतो। शमूएल मृत्यू पावला होता। सर्व इस्रायल लोकांनी त्याच्यासाठी मोठा शोक करून त्याचे नगर रामा येथे त्यास मूठ माती दिली होती। शौलाने देवज्ञास व मांत्रिकास देशातून घालवून दिले होते। पलिश्त्यांनी एकवट होऊन शूनेम येथे छावणी दिली। इकडे शौलाने सर्व इस्रायल जमा करून गिलबोआ येथे छावणी दिली। पलिश्त्यांचे सैन्य पाहून शौल घाबरला व त्याच्या मनाचा थरकाप झाला। शौलाने परमेश्वरास प्रश्न विचारिले असता परमेश्वराने स्वप्ने, उरीम अथवा संदेष्टे अशा कोणाच्याही द्वारे उत्तर दिले नाही। तेव्हा शौल आपल्या सेवकास म्हणाला, एखादी भूतविद्या प्रवीण स्त्री शोधा, म्हणजे मी तिच्याकडे जाऊन प्रश्न विचारीन। त्याचे चाकर त्यास म्हणाले, पहा, एन दोर येथे एक भूतविद्या प्रवीण स्त्री राहत आहे। मग शौलाने आपला वेश पालटून दुसरे कपडे घातले आणि 2 माणसे बरोबर घेऊन तो रातोरात त्या स्त्रीकडे गेला। तो तिला म्हणाला, प्रश्न पहा, आपल्या भूतविद्येचा प्रयोग करून ज्या कोणाचे मी नाव घेईन त्यास उठवून मजकडे आण। ती स्त्री त्यास म्हणाली, शौलाने काय केले ते तुला ठाऊकच आहे। भूतविद्या प्रवीण व चेटकी यांचे त्याने देशातून उच्चाटन केले आहे। आता मला मारून टाकावे म्हणून माझ्या जीवाला पाश का लावतोस? शौलाने परमेश्वराची शपथ घेऊन तिला म्हटले, परमेश्वराच्या जीविताची शपथ, या बाबतीत तुला काही एक दंड व्हावयाचा नाही। त्या स्त्रीने विचारिले, मी तुझ्यासाठी कोणाला उठवून आणू? तो म्हणाला, शमूएलास उठवून आण। त्या स्त्रीने शमूएलास पाहिले, तेव्हा मोठ्याने किंकाळी फोडून ती शौलास म्हणाली, आपण मला का फसविले? आपण शौल आहात। राजाने तिला म्हटले, भिऊ नको, तुला काय दिसते? ती शौलास म्हणाली, कोणी दैवत पृथ्वीतून वर येताना दिसत आहे। त्याने तिला विचारिले, त्याचे स्वरूप कसे आहे? ती म्हणाली, एक वृद्ध पुरुष उठून येत आहे, त्याने झगा घातला आहे। तेव्हा शौलाने ताडिले की तो शमूएल असावा, म्हणून त्याने भूमीपर्यंत लवून नमस्कार केला। शमूएल शौलास म्हणाला, तू मला वर बोलावून माझ्या शांतीचा भंग का केला? शौल म्हणाला, मी मोठ्या संकटात पडलो आहे। पलिश्ती माझ्याशी लढत आहेत आणि देवाने माझा त्याग केला आहे, आणि आता मला तो संदेष्ट्यांच्या अथवा स्वप्नांच्या द्वारे माझ्या प्रश्नांचे उत्तर देत नाही। यास्तव मी आता काय करावे ते तू मला सांगावे, म्हणून मी तुला बोलाविले आहे। शमूएल म्हणाला, परमेश्वर तुझा त्याग करून तुझा शत्रू झाला आहे, तर तू मला कशाला प्रश्न करीतोस? परमेश्वराने माझ्याद्वारे सांगितले होते तसेच त्याने आपल्या मनोदयाप्रमाणे केले आहे। परमेश्वराने तुझ्या हातून राज्य हिसकावून घेऊन तुझा शेजारी दावीद यास दिले आहे। तू परमेश्वराची वाणी ऐकली नाही व त्याच्या कोपानुसार तू अमालेकास शासन केले नाही, म्हणून आज परमेश्वर तुझ्याशी असा वागला आहे। एवढेच नव्हे तर परमेश्वर तुझ्याबरोबर इस्रायल लोकासही पलिश्त्यांच्या हाती देईल। उद्या तू आपल्या पुत्रांसह मजकडे येशील। परमेश्वर इस्रायलाचे सैन्य पलिश्त्यांच्या हाती देईल। मग शौल भूमीवर सपशेल पालथा पडला। शमूएलाच्या भाषणाने तो अत्यंत भयभीत झाला, त्याच्यात काही त्राण उरले नाही। त्याने दिवसभर व रात्रभर बिलकुल अन्न सेवन केले नव्हते, म्हणून त्याच्या अंगात मुळीच ताकद उरली नव्हती। मग ती स्त्री शौलाकडे आली व तो फार व्याकुळ झाला आहे असे पाहून त्याला म्हणाली, पहा, आपल्या दासीने आपले म्हणणे ऐकले आणि आपला प्राण मुठीत धरून आपण मला सांगितलेले शब्द मी ऐकले। तर आता आपणही आपल्या दासीचे म्हणणे ऐका। मी आपणाला घासभर अन्न वाढिते, ते खा, म्हणजे वाटेने चालावयास आपणाला शक्ती येईल।
तो म्हणाला, मला नको, मी खाणार नाही. त्या स्त्रीप्रमाणे त्याच्या चाकरांनीही त्याला आग्रह केला. तेव्हा त्याने त्यांचे म्हणणे ऐकले. तो जमिनीवरून उठून पलंगावर बसला. त्या स्त्रीच्या घरी एक लठ्ठ वासरू होते. ते तिने त्वरेने कापले आणि काही पीठ घेऊन ते तिने मळले आणि बेखमीर भाकरी भाजल्या. मग तिने ते अन्न शौलापुढे व त्याच्या चाकरांपुढे ठेविले आणि ते जेवले. नंतर ते त्या रात्री निघून गेले.